विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, तुम्ही ITI पास असाल आणि बीडमध्ये जर तुम्हाला जॉब हवी असेल किंवा बीडच्या आसपास असाल किंवा तुम्हाला बीडमध्ये जॉब करण्याची संधी आहे तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। बघा, 10वी पास आणि तुम्ही ITI पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अर्ज खूप चांगल्या जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। तर बघा, आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। या जाहिरातीमध्ये किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, इथे किती जागांसाठी इथे भरती आहे, 54 जागांसाठी इथे भरती आहे। अर्ज फी इथे नाही आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। अप्रेंटिसशिप या पदासाठी एकूण 54 जागांसाठी पद भरती करिता उमेदवारांना पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। या सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। बघा, दिनांक 13 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, कंपनीचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, तर ही महाराष्ट्र सरकारची जॉब असणार आहे। तुम्हाला वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, किती वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता, 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। कार्यक्षेत्रातील उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अनुभवाची गरज नाहीये आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। पद्धती इथे कशी आहे, ऑनलाईन नोंदणी करायचं आहे। अर्ज सादर करण्याचा पत्ता बघा, हार्ड कॉपी तुम्हाला या ॲड्रेसवरती सेंड करायचा आहे। कार्यकारी अभियंता अति उच्च दाब वसू विभाग बीड 132 KV उपकेंद्र परिसर ईदगाह नाका नाळवडी रोड बीड या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज किंवा हार्ड कॉपी तुम्हाला इथे सबमिट करायचं। वेतन उपलब्ध नाहीये। बघा, अर्ज फी तुम्हाला इथे नाहीये आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे नोकरी असणार आहे किंवा अप्रेंटिसशिप साठी तुमची इथे नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया इथे मेरिट लिस्टद्वारे निवड होणार आहे आणि अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून आहे, 14 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट काय आहे, 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर बीड या जिल्ह्यामध्ये इथे नोकरी तुम्हाला मिळणार आहे। बघा, अर्ज सादर करताना कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत, तुम्हाला 10वी पास असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, मार्क्स कार्ड लागणार आहे आणि ITI पास असाल किंवा कुठल्या फील्डमध्ये पास आहात त्याचे तुम्हाला मार्क्स कार्ड आणि सर्टिफिकेट इथे लागणार आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे। आधार कार्ड लागणार आहे, मागासवर्गीय जात प्रमाणपत्र लागणार आहे। महाराष्ट्र राज्यात आदिवासी असाल तर डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे आणि इथे प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्यास नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास EWS प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे। बघा, तुम्ही PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पाहू शकता काय डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। चला तर मग आपण संपूर्ण डिटेल PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पाहणार आहोत। बघा, हे महापारेषणचं महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, इथे कार्यालयाचे नाव दिलेले आहे, कार्यालयाचे पत्ता दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा इथे दिलेली आहे। बघा, महापारेषण अति उच्च दाब वसू विभाग बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवारांना सन 2025-26 करिता वीज तंत्री इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येत आहे। सदर शिकाऊ उमेदवारांनी प्रक्रियासाठी शासनाच्या या वेबसाईटवरती जाऊन संकेतस्थळावर अति उच्च दाब वसू विभाग बीड यांच्या खालील आस्थापनावर रजिस्ट्रेशन क्रमांक ऑनलाईन सादर करणे गरजेचं आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत तुम्हाला 26/12/2024 पर्यंत राहील। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा इथे विचार केला जाणार नाहीये।
याची नोंद घ्यावी। 20 तंत्री इलेक्ट्रिशियन शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी नियमानुसार 1 वर्षाचा राहणार आहे। ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील आस्थापनेवर नाव नोंदणी क्रमांक करण्यात यावा। बघा तुम्हाला नाव नोंदणी करायचं आहे, या आस्थापनेवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे। तुम्हाला ट्रेड काय आहे, 20 तंत्री या पदासाठी भरती आहे, 54 जागा आहे तिथे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय लागणार आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ITI पास असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। विद्यावेतन तुम्हाला नियमानुसार इथे विद्यावेतन मिळणार आहे। त्यानुसार पदामध्ये कमी जास्त किंवा वाढ करण्याचा सर्वस्वी अधिकार हा कंपनीकडे असणार आहे, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे किंवा त्या अधिकाऱ्याकडे राहणार आहे। शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण शासनाच्या विविध नियमानुसार लागू राहणार आहे। बघा जे आरक्षण आहे पदासाठी ते शासनाच्या नियमानुसार इथे लागू राहणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिका, ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव आधार कार्डवर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे का याची पडताळणी सुद्धा करणे गरजेचं आहे। बघा तुम्हाला नाव कशा पद्धतीने आहे तुमचं ITI पास सर्टिफिकेटवर आणि तुमचं 10वी पासवर ते बघून तुम्ही नाव नोंदणी करते वेळेस व्यवस्थित तुमचं नाव घालायचं आहे असं इथे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, SSC गुणपत्रिका, ITI गुणपत्रिका, 4ही सेमिस्टरचे गुणपत्रिका तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत आणि शाळा सोडल्याचा ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे गरजेचं आहे। बघा शाळा सोडल्याचा दाखला पण इथे लागणार आहे। त्यानुसार बघा शिकाऊ उमेदवारांची सही राहणार आहे, पालकांची सही करायचं आहे, जन्मतारीख, SSC मार्क्स कार्ड, ITI मार्क्स कार्ड यांची अचूक माहिती भरणे गरजेचं आहे। सदर माहिती उपलब्ध झाल्यावर उमेदवारांना भरती प्रक्रियेचा विचार केला जाणार आहे। बघा तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये द्यायची आहे, त्यानंतर तुमचा इथे विचार केला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानुसार तुमचं परिपूर्ण वेबसाईटवर भरती अशाच उमेदवारांनी तात्पुरतीनुसार बघा प्रोव्हिजनल गुणवत्तेनुसार विचार केला जाणार असून त्यामध्ये कागदपत्रे पडताळणीकरिता गुणवत्तेतील फक्त 100 आपल्या विभागाच्या मंजूर पदासाठी 1:3 याप्रमाणे संख्या देण्यात यावी। उमेदवारांनी अंतिम निवडीसाठी उपरोक्त कार्यालयीन पत्त्यावर ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहणे गरजेचं आहे। बघा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे तुमचं प्रोव्हिजनल लिस्टनुसार तुमचं इथे निवड केली जाणार आहे आणि त्यास एका पदासाठी 3 असं याप्रमाणे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती 11 वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। तुम्हाला तिथे ऑनलाईन तुम्हाला कळेल ईमेलवरती किंवा तुम्ही वारंवार तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल इथे भरायची आहे। अशा पद्धतीचा हा जॉब बद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथे संपवतो। धन्यवाद।